कामाख्या देवीचं खूप पाहिलं आपण, म्हणजे एकनाथ शिंदेचं पण पाहिलं की त्यांनी पण ज्यावेळेस त्यांना इच्छा होती की मुख्यमंत्री बनायची, म्हणजे तेव्हा ठरलेलं नव्हतं की ते मुख्यमंत्री बनणारे का उपमुख्यमंत्री बनणारे, फक्त सत्ता परिवर्तन होत होतं. त्यावेळेस ते जेव्हा गेले तर त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं. तर मला असं वाटतं की खरंच चमत्कार करते कामाख्या देवी आयुष्यामध्ये. तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला दशमहाविद्येमुळे काय फरक जाणवलाय? दशमहाविद्या ही एक अशी गोष्ट आहे की ज्यांना आपण फक्त आईच्या रूपातच पोचतो. म्हणजे इव्हन असं म्हणतात की तुम्ही कुठेही जाऊन बसा जगात, एखाद्या गुहेत जाऊन बसा, शमशानमध्ये जाऊन बसा किंवा कुठेही लपा, पण जर का देवीची साधना तुम्ही करताय आणि तिचं जर का खरोखर तुमच्यावरती ब्लेसिंग असेल तर संपत्ती तुमच्या पायाजवळ येऊन पडते. मला असं वाटतं की आता तुम्ही प्रत्येक देवीबद्दल काही ना काही म्हणजे माहिती द्या की त्यांची साधना कशी करायची, की त्या कुठे असतात आणि त्यांची साधना केल्याने कोणता फायदा लोकांना होऊ शकतो. प्रत्येकाला त्याची इष्ट देवता कळेल. जर का नीलांचल पर्वतवरती बघितलं तर जे मा कामाख्याचं टेम्पल आहे तिथंच 3 देवी आहेत आणि त्याच्या बाजूला 7 देवींचं मंदिर आहे. म्हणजे प्रॉपर झाला दशमहाविद्यांचं. तर तुम्हाला एकाच याच्यावर भेटल. तर सगळ्यात पहिले खूप जास्त संपत्ती, त्याच्यानंतर कोणाचे लग्न ठरत नाहीये तर त्याच्यासाठी पण मातृपोट सुंदरी तुम्हाला हेल्प कर. बगलामुखी देवीला आपण असं मानतो की जी शत्रूंचा विनाश करते. दशमहाविद्या हा तंत्राचा पार्ट आहे का? म्हणजे जसं आपण जादूटोना म्हणतो किंवा या सगळ्या चुकीच्या गोष्टी आपण बघतो सध्या मार्केटमध्ये लोक पसरवत आहेत, तर तुम्ही काय सांगाल, दशमहाविद्या हा त्यातला काही पार्ट येतो का? खूप लोकांना अशी हे आहे धारणा आहे की मा कालीची साधना केल्यानंतर मी पण उग्र होईल. तर तसं काही नाहीये. भद्रकालीची साधना तुम्ही करू शकता. तर मा कालीची साधना केल्यानंतर तुम्ही लाईफमध्ये जे फिअर आहे, जी भीती आहे ती नाहीशी होते सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर तुम्हाला वाकसिद्धी येते. वाकसिद्धी म्हणजे जे तुम्ही बोलताय ते खरं व्हायला लागतं. कोणाला तुम्ही सांगितलं, एखाद्याला ब्लेसिंग जरी दिली की तुझं हे काम होऊन जाईल, तर ते होणार, 100% होणार. आजकाल आपण बघतो की रिलेशनशिपचे खूप जास्त प्रॉब्लेम होत चालले, नवरा बायकोची भांडणं किंवा नाही टिकत आहे त्यांची संसार. त्यासाठी कोणत्या देवीची उपासना करावी, पतीने किंवा त्या पत्नीने? मंत्र साधना खूप मोठी आणि खूप पॉवरफुल साधना आहे. मंत्र साधना म्हणजे एखादा अणुबॉम्ब मध्ये किती एनर्जी असते, तर ती आपण कोणालाच्याही हातात नाही देऊ शकत. त्याच्यामुळे मंत्र साधना करताना आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे की ज्यांनी आपण खूप जास्त पॉवरफुल होणार आहे. कुणी अडचणीत आहे, त्यांनी तुम्हाला विचारलं की अशा अडचणी आहे, त्यावेळेस तुम्ही त्यांना कसं बाहेर काढतात त्याच्यात? समजा आता माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, तर तुम्ही माझ्यात काय बघाल की मग तुम्ही त्यावरून तो लोगो बनवाल. लोगो मधला जो डॉट असतो ना, एक बिंदू, त्याचा पण महत्व नाही. मग ते किती आपल्या लाईफ वरती, तुमच्या बिझनेस वरती इफेक्ट करतं. एखाद्याचं व्हिजिटिंग कार्ड आहे तर ते आपण त्याचं अनालिसिस करतो. त्याच्यावरून कळतं आपल्याला लोगो व्हिजिटिंग कार्ड बघितल्यावरती की किती पैसा येतोय, त्याच्यानंतर प्रॉफिट झालेला किती % आपण घरी घेऊन जातोय, एम्प्लॉईज टिकतायत की नाही, हे सगळं आपल्याला व्हिजिटिंग कार्ड वरूनच कळतं. जर का एखाद्याला फूडचा बिझनेस आहे समजा, तर त्याच्यासाठी येलो कलर बेस्ट असतो. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे अदिती तायडे मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे त्याचं नाव आहे दशमहाविद्या, त्यासोबतच मंत्र. आणि जर तुमचा कोणता बिझनेस आहे किंवा तुम्ही कोणता स्टार्टअप चालू करताय, तुमचं ब्युटी पार्लर आहे किंवा काही असू द्या, त्यासाठी तुम्हाला एक लोगो लागतो. तर तो लोगो कसा असला पाहिजे या सगळ्या विषयांवर आज आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे. तर मॅम, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच. म्हणजे आता मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे की हे सगळं शिकायला एक वय असतं. म्हणजे भरपूर वेळा आपण बघतो की जे ऑकल्ट मध्ये असतात तर ते लोक थोडेसे एजेड आपल्याला दिसतात. तुम्ही इतक्या कमी वयात ऑकल्ट मध्ये कशा आल्या? खरं तर याची सुरुवात झाली जेव्हा मी 16-17 वर्षांची होते. ओके. तर तेव्हा मला मेडिटेशनची सवय लागली. त्याचं कारण असं, कारण की माझी मम्मी जी आहे ती पण ऑकल्ट मध्येच आहे. तर आपण तिचा पॉडकास्ट पण बघितला केलेलाच आहे आपण पॉडकास्ट. तर मम्मीनी सवय लावली. जेव्हा मी स्कूलमध्ये पण होती तेव्हा ती माझ्याकडून खूप मेडिटेशन करून घ्यायची. तर ती मला त्याच्यात सूचना द्यायची की कसा अभ्यास मी चांगला करतेय. तर तशी सवय लागत गेली. तर मग जेव्हा मी 10वी-11वीत आले तर तेव्हा मी स्वतःहून मेडिटेशन स्टार्ट केलं. ओके. आणि मेडिटेशन स्टार्ट करता करता मग इतकी त्याची सवय लागून गेली. मग त्याच्यात बऱ्याच गोष्टी माहिती पडल्या. तर मग त्याच्यात मला कळालं की एक दशमहाविद्या म्हणून पण देवी असतात. तर त्या देवींचं काय आहे त्याची माहिती, मग ते मी सगळं सर्च करत गेली. तर याला बरेच वर्ष झाले तसे, जरी वय लहान असेल तरी एक्सपिरियन्स म्हणजे मी अभ्यास करत गेली त्याचा. ओके. हो. आणि मग तिथून पुढं मग आल्यानंतर मला असं वाटलं की का नाही, जर का आपल्याला एवढं हे आहे, आपण थोडंफार नॉलेज असं घेतलेलं आहे, तर ते आपण जगापुढे मांडूयात. त्याच्यामुळे मग एक प्रयत्न की आपण दशमहाविद्याविषयी सगळ्यांना सांगू शकू. तुमचं एज्युकेशन काय झालंय? माझं MBA झालेलं आहे मार्केटिंग.
मार्केटिंगमध्ये. ओके, मग तुम्ही जॉबही केलाय आधी? नाही, मी जॉब नाही केलेला, मला जॉब नव्हता करायचा, एवढं मला इंटरेस्ट नव्हता त्या गोष्टीमध्ये. माझं असं होतं की बिझनेस करायचा काहीतरी. ओके. मग ऑकल्टपेक्षा चांगली मला फील्ड भेटली नाही, हा. तर मग लोगो शिकली, सायंटिफिक लोगो. ओके. तर त्याच्यातून पण आपण बरेच कामं केलेत, बरेच वर्ष झाले आपण कामं करतोय आणि बरीच ग्रोथ दिसतीये आपल्या ज्यांचे आपण केलेले आहेत बिझनेस ओनर जे आहेत, तर त्यांच्या टर्नओव्हर मध्ये चेंज झालं. आणि अजून पण काही त्यांचे प्रॉब्लेम होते, जसं की एम्प्लॉईज टिकत नाहीये किंवा प्रॉफिट आलेलं टिकत नाही. कधी कधी असं होतं की प्रॉफिट तर येते पण पैसा टिकत नाहीये, तर त्याच्यासाठी काय रेमेडी असतात, तर त्या सगळ्या आपण जेव्हा चेंज केल्या तर त्यांना तो बरेच फरक दिसून आला. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे लोगोचं शिकलात की कसा लोगो बनला पाहिजे कुणाचा, तर त्याच्यातून तुम्ही तो युटिलाइज केलं की जे तुमचे जे क्लायंट होते, ज्या लोकांचे बिझनेस होते किंवा छोटे बिझनेस असू द्या, कोणतं शॉप जरी असू द्या, पण त्यासाठी जो लोगो लागतो तर तो लोगोवर तुम्ही तसा बनवतात त्याला आणि त्यातून ते होतं. त्यावर आपण येणारच आहे एंड ऑफ द आपल्या पॉडकास्ट, त्याबद्दल आपण बोलणारच आहे. येस, इंटरेस्टिंग आहे म्हणजे जर्नी की तुम्ही MBA मार्केटिंग केलं आणि आज जर बघायला गेलं तर तुम्ही ऑकल्ट मध्ये तर आहातच, बट लोगो बनवणे हे पण एक पार्ट ऑफ बिझनेस आहे. एक्झॅक्टली. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला दशमहाविद्येमुळे काय फरक जाणवलाय, काय सांगाल तुम्ही? की काय होतं ना की आता आपण एखादं काम करतो किंवा मी आता महादेवाची भक्ती करतो तर मला तो फरक जाणवतो. आज तर तुम्ही जगाला सांगताय की दशमहाविद्या काय, तर तुमच्या लाईफवर काय इम्पॅक्ट झालाय? लाईफवरती इम्पॅक्ट म्हणजे जितके पण काही निगेटिव्ह थॉट्स असतात किंवा साधा एक सॅडनेस असतो, तर तो सगळा आयुष्यातून निघून गेलेला आहे. म्हणजे डिप्रेशन किंवा एखादा निगेटिव्ह थॉट येणं एवढं पण आपल्याला टच करत नाही दस महाविद्यामुळे. म्हणजे दस महाविद्या म्हणजे त्या देवी आहेत, देवीला आपण आईच्या स्वरूपात बघतो. मग जर का एखादी आई तुमच्या आयुष्यात असेल तर ती तुमच्यावरती कोणतीच आपत्ती येऊ देत नाही. आपलीच आई घ्या, ती कधीच तुम्हाला म्हणजे भूक लागली असेल तर ती पहिले जेवायला देते, रडवत नाही ती आपल्याला, रडत असेल आपण तर ती खेळणं देते लहान बाळाला. तर तशाच प्रकारे दस महाविद्या आपल्या लाईफमध्ये काम करतात. आणि माझ्या लाईफमध्ये सांगायचं म्हटल्यानंतर की मी एक थोड्या टफ टाइम मधून चालली होती माझ्या, आणि तेव्हाच मला असं हे झालं की दस महाविद्यांचं मला ऐकून होती मी, मम्मीनीच मला सांगितलं होतं. तर मम्मीला मी विचारलं की मम्मी हे काय आहे नक्की, मला याचा अभ्यास करायचा. आणि जसं मला ते कळालं, मी जशी त्यात पुढे गेली, तर म्हणजे खूप त्या टफ फेज मधून बाहेर पडायला मला खूप हेल्प झाली. ओके. आणि इन केस ऑफ मनी जे आपण म्हणतो किंवा करिअर ग्रोथ म्हणतो, तर याच्यातही दशमहाविद्येमुळे तुम्हाला काही फरक जाणवला का वैयक्तिक? 100% पैशांवरती तर इतका फरक पडतो. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला जो रिझल्ट दिसतो तो म्हणजे पैशांचा. की जेव्हा तुम्ही दस महाविद्यांची साधना करता, देवींची साधना करता, तर देवी सगळ्यात पहिले तुम्हाला ऐश्वर्यच देते. की म्हणजे असं असतं ना की लहान मुलगा रडतोय तर त्याला काय करणार आहे आपण, खेळणं देणार आहे. तर आपण देवीच्या नजरेत ते असतो की ही रडतीये, पैसे नाहीयेत किंवा असे जे हे प्रॉब्लेम्स असतात, तर ती खेळणं देते. खेळणं म्हणजे काय, आपलं मटेरियल थिंग्स, की जितके पण पैसे असतात. आता मला फरक पडला की मला लोगोचं काम वाढलं, यायला जास्त लागलं, अजून 2-3 इन्कम सोर्स भेटले मला की ज्याच्यातून मी माझं अजून अर्निंग करू शकेल. तर तसं पैशांच्या विषयी पण खूप जास्त फरक पडलेला आहे. एक्झॅक्टली. तर आता मला जाणून घ्यायचं की दशमहाविद्या म्हणजे काय, आणि आपल्या ऑडियन्ससाठी पण हा टॉपिक थोडा नवाच आहे, आजपर्यंत आपण नाही केला याच्यावर पॉडकास्ट. तर दशमहाविद्या म्हणजे काय? दस महाविद्या म्हणजे मा कालीपासून सुरू होतात ते कमलात्मिकापर्यंत. म्हणजे मा काली, मा तारा, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, मा भैरवी, छिन्नमस्ता, मा मातंगी, मा धुमावती, मा बगलामुखी आणि मा कमलात्मिका. तर आता या ज्या 10 देवी आहेत, तर पुराणांमध्ये असं दिलेलं आहे की सगळ्यात पहिले जे प्राकट्य झालं ते झालं मा त्रिपुर सुंदरीचं. सर्वोच्च ती देवी आहे जिला आपण श्री विद्या पण म्हणतो. तर जेव्हा तिचं प्राकट्य झालं तर तेव्हा बाकी जगात या पृथ्वीवरती, या ब्रह्मांडात काहीच नव्हतं. ना वेळ नव्हता त्याच्यामुळे जीवन मृत्यूचं चक्र नव्हतं. वेळ आहे त्याच्यामुळेच मृत्यू पण येतो, टाइम गेला तसा हे जातो. तर मग जेव्हा देवी आली तर तेव्हा तिला कळालं की आता टाइम वगैरे नाहीये, त्याच्यामुळे तिने मा कालीचं प्राकट्य केलं. मा काली म्हणजे काल, की जी सगळं टाइम चालवते आपला. तर मा काली आली, मा काली सोबत आली मा तारा, की आता तुम्हाला जन्म मृत्यू सुरू झाला, मा काली आल्यानंतर काळ सुरू झाला, तर त्या जन्म मृत्यूच्या चक्रमधून तारण्यासाठी मा तारा आली. आणि ह्या तिघी जणी जेव्हा फर्स्ट आल्या त्याच्यानंतर त्यांना कळालं की आपली ही जी पृथ्वी आहे तिला चालवणारी देवी पण आपल्याला गरजेची आहे. म्हणजे ती 4थ्या नंबरची देवी म्हणजे मा भुवनेश्वरी, भुवन की ईश्वरी, मा भुवनेश्वरी. मग ती जी आहे ती आपलं पूर्ण ब्रह्मांड म्हणा किंवा आपली पृथ्वी म्हणा तिचा संगार ती करते. त्याच्यानंतर जी मा भैरवी आहे, भूलोक, पाताल लोक,
त्याच्यानंतर स्वर्गलोक, हे सगळे अशा स्टेप्स आहेत, वरती 7 खाली 7. तर त्यांना चालवण्यासाठीची देवी आपण म्हणतो तर ती आहे मा भैरवी. ओके. त्याच्यानंतर आली मा छिन्नमस्ता. छिन्नमस्ता ही उग्र टाईपची देवी आहे की जिचं तुम्ही जर का फोटो पण बघितला तर तिने तिचं मस्तक कापलेलं आहे आणि साईडनी 2 जया आणि विजया तिच्या सखी आहेत. ओके. तर त्याची स्टोरी सांगायचं झालं तर ते असं आहे, एकदा जंगलातून मा पार्वती आणि तिच्या 2 सखी चालल्या होत्या. तर चालता चालता त्या दोघींना भूक लागली, जया आणि विजयाला. तर त्या म्हटल्या की आम्हाला भूक लागली, आम्हाला काहीतरी खायला पाहिजे. तर मग मा पार्वती म्हटली की ठीक आहे, आपण आता पोचतोच आहे, आपण जाऊन जेवण करूयात. तर पण रस्ता जात होता, महल काही येत नव्हता त्यांचा. तर मग तेव्हा त्या दोघी म्हटल्या की मा तू तर अन्नपूर्णा आहेस, तू या सगळ्या जगाला पोषण देतेस आणि तू आज आम्हाला खाऊ नाही घालू शकत आहे. तर ती म्हटली अच्छा असं आहे. तर तिने एक तलवार घेतली आणि तिचं मस्तक कापलं आणि त्या मस्तकमधून 3 धारा व्हायला लागल्या. एक गेली तिच्या स्वतःच्या मुखात, जिने जे मस्तक कापलं होतं ती, आणि दुसऱ्या गेला जया आणि विजयाच्या मुखामध्ये. हो. तर अशी ही स्टोरी आहे. तर त्याच्यावरून असं आपल्याला हे पण कळतं, अजून एक गोष्ट सायंटिफिकली, सत्व, रजस आणि तमस आपल्यामध्ये जे 3 गुण आहेत, त्या 3 गुणाच्या वरती जे गुणातीत असतं की तुम्ही ना आता तामसिक राहिले, ना सात्विक राहिले, ना रजस तुमच्यामध्ये राहिलेलं आहे, पण त्याच्या वरती उठून जर का तुम्हाला जायचं असेल तर देवी तुम्हाला तिथपर्यंत पण नेऊ शकते. हो. म्हणजे हे एक सारांश आहे सगळ्या देवी पण एकमेकांशी कनेक्टेड आहे. हा, कनेक्टेड आहेत. म्हणजे जर का तुम्ही बघितलं सगळ्या याच्यातून, मी म्हंटल जसं की आता समजा दुसऱ्या जर का तुम्हाला काही हे करायचं असेल साधना, तर त्यांना तुम्ही असं मानू शकता की ही मी बहीण मानून करतीये किंवा मैत्रीण, पत्नी असं आपण, किंवा आई, या 4 टाईपने आपण त्यांची साधना करू शकतो. पण 10 महाविद्या ही एक अशी गोष्ट आहे की ज्यांना आपण फक्त आईच्या रूपातच पोचतो, देवींना सगळ्या 10 पण देवींना. तर मग जी आई आहे तर ती सगळ्यात पहिले तुमचं प्रोटेक्शन करते. त्याच्यानंतर खूप सारी तुम्हाला धन, दौलत, संपदा, म्हणजे इव्हन असं म्हणतात की तुम्ही कुठेही जाऊन बसा जगात, एखाद्या गुहेत जाऊन बसा, शमशानमध्ये जाऊन बसा किंवा कुठेही लपा, पण जर का देवीची साधना तुम्ही करताय आणि तिचं जर का खरोखर तुमच्यावरती ब्लेसिंग असेल तर संपत्ती तुमच्या पायाजवळ येऊन पडते. ओके. इतका सारा त्याचा इफेक्ट असतो. तर अशा आपल्या ह्या 5 आहेत. अजून 5 म्हणजे छिन्नमस्ता झालं, त्याच्यानंतर मा मातंगी. मा मातंगीचं स्वरूप जर का तुम्ही बघितलं तर ती पूर्ण ग्रीन कलरची आहे देवी. आणि ती सरस्वतीचं बघितलं तर त्या दोघी सेम आहे. सरस्वती व्हाईट आहे आणि मा मातंगी ग्रीन कलरचं तिचं आहे. दोघींच्या हातात विणा आहे. तर आपण मा मातंगीला एक तांत्रिक स्वरूप म्हणतो मा सरस्वतीचं. तर मा मातंगीची जर का आपण साधना केली, तिची पूजा केली, तर आपल्याला जे कला क्षेत्रात लोक आहेत की ज्यांना कलेमध्ये जास्त इंटरेस्ट आहे किंवा त्यांचं प्रोफेशनच ते आहे, त्या लोकांसाठी मा मातंगीची पूजा खूप फायदे देऊ शकते. त्याच्यानंतर आपली जी कम्युनिकेशन स्किल आहे तर तिला आपण एक खूप असं स्वीट बोलणारी म्हणतो मा मातंगीला. तिची वाणी खूप सुंदर आहे, गोड आहे. तर तिच्या साधनेने आपली वाणी पण छान होते. म्हणजे आणि त्या कलावाल्या लोकांना जास्त त्याची गरज असते की मला कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, प्रेझेंट चांगलं केलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी मा मातंगी खूप चांगली हे ठरू शकते. यांचं मंदिर आहे मा मातंगींचं, ते कुठे आहे काही मेन मंदिर असं? हा, भारतमध्ये आहेत, भरपूर आहेत, 10 महाविद्याचे आहेत. तर त्याच्यावरती पण आपण येऊयात. नक्की ठीक आहे. ओके. जर आता आपण पाहिलं तर तुम्ही सगळ्यात जास्त कोणत्या देवीची उपासना करतात? ओके. याला आपण इष्टदेवी म्हणतो की प्रत्येकाची एक असते. तर तशी माझी मा भुवनेश्वरी आहे. ओके. हा, तर मा भुवनेश्वरी म्हणजे ते कसं कळतं आपली इष्टदेवता कोणती. सगळ्या देवींबद्दल आपण जेव्हा माहिती घेतो तेव्हा एक देवीबद्दल आपल्याला खूप असं कनेक्टेड फील होतं की नाही, ही देवी आहे तर तिची मी साधना करणार, ते आपोआप कळतं. म्हणजे त्याला काही एफर्ट्स घेण्याची गरज नाहीये. तर जेव्हा मी वाचलं, 2-3 वेळा वाचलं, त्यांची पूर्ण माहिती घेतली, तर तेव्हा मा भुवनेश्वरी खूप लवकर कनेक्ट झाली. मला असं वाटतं की आता तुम्ही प्रत्येक देवीबद्दल काही ना काही म्हणजे माहिती द्या की त्यांची साधना कशी करायची, की त्या कुठे असतात आणि म्हणजे त्यांची साधना केल्याने कोणता फायदा लोकांना होऊ शकतो, आणि मग प्रत्येकाला त्याची इष्टदेवता कळेल जे लोक आपला व्हिडिओ बघताय. आणि कमेंट करा तुम्ही की तुम्हाला कोणती देवी जास्त कनेक्ट झाली आणि तुम्ही कोणत्या देवीची साधना कराल. तर मला असं वाटतं तुम्ही स्टार्ट करावं. तर आता सगळ्यात पहिले जी मा काली आहे, मा कालीची साधना केल्यानंतर मा काली 2-3 प्रकारच्या आहेत. भद्रकाली, शमशान काली, दक्षिणा काली, त्याच्या संततीप्रदा काली. तर त्याच्यातली जी भद्रकाली आहे ती सौम्य रूप मधली आहे, जिची आपण घरून साधना करू शकतो, मंत्र पण आपण करू शकतो घरून, की जी सौम्य आहे.
आणि असं म्हणतात की जे आपले इष्ट असतात त्यांची आपण साधना केल्यानंतर आपण त्यांच्यासारखे बनून जातो. म्हणजे तुम्ही म्हणताय की तुमचे इष्टदेव समजा शंकर आहेत, तर त्यांची साधना केल्याने आपण त्यांच्यासारखं बनतो. एका वर्षानंतर ते होतं. तर असं काही नाहीये, भद्रकाली आहे ती सौम्य आहे. कारण की खूप लोकांना अशी हे आहे धारणा आहे की मा कालीची साधना केल्यानंतर मी पण उग्र होईल. तर तसं काही नाहीये, भद्रकालीची साधना तुम्ही करू शकता. तर मा कालीची साधना केल्यानंतर तुम्ही लाईफमध्ये जे फिअर आहे, जी भीती आहे ती नाहीशी होते सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर तुम्हाला वाकसिद्धी येते. वाकसिद्धी म्हणजे जे तुम्ही बोलताय ते खरं व्हायला लागतं. कोणाला तुम्ही सांगितलं, एखाद्याला ब्लेसिंग जरी दिली की तुझं हे काम होऊन जाईल, तर ते होणार, 100% होणार. तुम्ही मला बोलून द्या, आता माझं काम होणार. येस. तर त्याच्यानंतर मा काली झालं, नंतर तारा. तर तारा जी देवी आहे, तर ती पण तुम्हाला एक एज्युकेशन, विजडम साठी खूप चांगली आहे. ओके. तर तिचं पण एक सौम्य स्वरूप आहे, तिची पण तुम्ही पूजा करू शकता. एक जटा आहे, नील सरस्वती आहे, की ज्याने विजडम खूप वाढतं मा ताराच्या साधनेने. आणि जी आहे जन्म मृत्यूच्या चक्रामधून जे बाहेर पडायचंय आपल्याला, जो मोक्ष आपण म्हणतो, आपलं इंडियन सगळं स्पिरिच्युअलिटी तीच आहे की आपण शेवटी एक आपल्याला मोक्षच हवा असतो सगळ्या गोष्टींमधून. त्याच्यानंतर आहे सगळ्यात मोठी मा त्रिपुर सुंदरी. ओके. जी आपण तिला श्रीविद्या म्हणतो, ज्याचं श्रीयंत्र पण आहे. तर मा त्रिपुर सुंदरी जी आहे, तिचं मंदिर आहे ते मा कामाख्याचं. ओके. तिचं जे 16 वर्षाचं स्वरूप आहे, षोडशी म्हणतो आपण तिला, ते म्हणजे मा कामाख्या. जर का तुम्ही साधना करत असाल तर सगळ्यात पहिले खूप जास्त संपत्ती, त्याच्यानंतर कोणाचे लग्न ठरत नाहीये तर त्याच्यासाठी पण मा त्रिपुर सुंदरी तुम्हाला हेल्प करते. कामाख्या देवीचं म्हणताय ना तुम्ही? कामाख्या देवी, हो, कामाख्या देवी म्हणजेच मा त्रिपुर सुंदरी. ओके. ओके. आणि त्याच्यानंतर एखाद्याला ब्युटी पाहिजे असेल, की ज्याला असतं की नाही मला ब्युटिफुल बनायचं, तर तुम्ही तिची साधना केल्याने तुम्हाला तशी ब्युटी पण मिळेल. ओके. दोघांना, लेडीज जेंट्स दोन्ही. त्याच्यानंतर झालं आपलं ब्युटी झालं, म्हणजे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे निघून जातात. आणि बस जे म्हणतो ना अल्ट्रा रिच जर का तुम्हाला व्हायचं असेल तर सर्वोच्च तंत्रविद्या जी आहे आपली मा त्रिपुर सुंदरी, तिची तुम्ही नक्कीच साधना करू शकतात. आता तिचे साधना करण्याचे 2-3 हे आहेत. मा ललिता त्रिपुर सुंदरीचं सहस्रनाम आहे. ओके. सहस्रनामनी जे आहे तर ते आपण आपल्या घरात, सगळ्यांच्या घरात श्रीयंत्र असतं. तर श्रीयंत्रावरून आपण आणून ठेवतो का, कारण की पैसे येतील. बरोबर. पण फक्त पैसे नाही, त्याच्यासोबत सुख, संपदा, जे शांती, जे म्हणतो घरात पाहिजे असतं ते पण येतं. पण त्याची पूजा कशी करायची? श्री सुक्तम मधून आपल्याला जे 16 श्लोक आहेत त्याच्यातला जर का आपण रोज एक श्लोक जर का म्हटलं, फुल हातात घेऊन तो श्लोक म्हणायचा आहे आणि ते फुल अर्पण करायचंय श्रीयंत्रावरती. तर त्यांनी पण खूप जास्त धन दौलत संपदा आपल्या घरात यायला लागते. हे एक आहे. तो श्लोक म्हणजे कोणता श्लोक येतो? हे जे 2 तुम्ही सांगितले ते 16 श्लोकांपैकी 16 श्लोक आहे, ते तुम्हाला नेटवरती भेटून जाते. आणि जे ललिता सहस्रनाम आहे तर त्याच्यात देवीचे 1000 नावं आहेत. तर आपण त्या नावांनी देवीला आवाहन करतो. तर ते आणि ललिता सहस्रनाम हे दोन्ही गोष्टी तुम्ही जर का केल्या तर त्याचा पण खूप संपत्तीवरती खूप इफेक्ट होतो या गोष्टी. हे कामाख्या देवीसाठी तुम्ही सांगतायत ना? कामाख्या देवीला प्रसन्न करण्यासाठी. बरोबर आहे. कामाख्या देवीचं खूप पाहिलं आपण, म्हणजे एकनाथ शिंदेचं पण पाहिलं की त्यांनी पण ज्यावेळेस त्यांना इच्छा होती की मुख्यमंत्री बनायची, म्हणजे तेव्हा ठरलेलं नव्हतं की ते मुख्यमंत्री बनणार आहे का उपमुख्यमंत्री बनणार आहे, फक्त सत्ता परिवर्तन होत होतं. बट त्यावेळेस ते जेव्हा गेले तर त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं. तर मला असं वाटतं की खरंच चमत्कार करते कामाख्या देवी आयुष्यामध्ये. तुमचा ऑरा चेंज होतो तिथे गेल्यानंतर. त्या मंदिरात गेली मी, जेव्हा हे सगळं शिकली तर माझी खूप इच्छा होती. अजून एक गोष्ट होते, जेव्हा तुम्ही या 10 महाविद्याच्या याच्यात येता, साधनेमध्ये येता, तर देवी तुम्हाला बोलवतेच मा कामाख्याला. ते मेन शक्तीपीठ आहे. त्याची स्टोरी अशी आहे मा कामाख्याची, की जेव्हा हे झालं, सतीचे जेव्हा सगळी तिचे तुकडे झाले अंगाचे, 51 शक्तीपीठ आपण म्हणतो, तर त्याच्यातला जो मा सतीचा योनी भाग होता तो त्या निलांचल पर्वतवरती पडला. तो तिथे एक पर्वत आहे गुवाहाटीमध्ये, खूप सुंदर जागा आहे ती. आणि साईडनी ब्रह्मपुत्रा नदी आहे. तर त्या नदीचा निलांचल पर्वतवरती जेव्हा तो तिचा भाग पडला तर तिथं त्यांनी ते मंदिर आहे माचं. तर ते कॉस्मिक योनी म्हणतात तिला, या जगाचं जिथून उत्पन्न झालेली आहे. तर ती जागा किती पवित्र असू शकते. आणि त्याच्यातलं जर का तुम्ही तिथं जाल तर तिथं तुमचा ऑरा चेंज होतो. आणि तुम्ही जर का या 10 महाविद्यामध्ये असाल तर देवी एकदा ना एकदा तुम्हाला तिथं बोलवतेच. तर जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा तरी तुम्ही जाऊन यायला पाहिजे, किंवा मध्ये कधी पण तुम्ही एकदा कामाख्याला व्हिजिट केलं पाहिजे. तर त्याचं जे आहे कामाख्याचं सिंदूर आणि तिथलं पाणी ते खूप पवित्र मानलं जातं. आणि तिथलं सिंदूर जर का येऊन तुम्ही घरी आणलं, ते लावलं
त्याच्यानंतर एक हे असतो तिथला माचा कपडा असतो एक, तर तो जरी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवला ना तर तुम्ही बघा की तुमची संपत्ती कशी वाढते. हो का? हो, खूप खूप पॉवरफुल या दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत. त्या बरोबर खूप आहे. पॉवरफुल आहे. तिथलं पाणी जर का तुम्ही आणलं, तुम्ही तिथं हवनमध्ये आपण युज करतो, हवनच्या पहिले युज करतो आपण पाण्याचा, पूजेमध्ये तिथे युज करू शकता. डेली तुमच्या पूजा असतील तिथे युज करा कामाख्याचं पाणी. त्याच्यानंतर जे सिंदूर आहे ते पण रोज लावलं तरी चालतं. ओके. आणि जो कपडा आहे माचा, तर तो जर का आणून एक तर तिजोरीमध्ये ठेवू शकता, किंवा एखाद्याला अशी भीती असते, थोडं सिक्युरिटीसाठी थोडं त्यांना प्रॉब्लेम असतो, तर त्यांनी त्या कपड्याचं लॉकेट बनवून जर का गळ्यात घातलं तर त्यांना ते प्रोटेक्शन पण भेटतं. तुम्ही गेलाय का कामाख्याला? हो, मी जाऊन तुमचा कसा होता अनुभव वैयक्तिक? जर वैयक्तिक बघायला गेलं तर जाऊन तिथं आपण वेगळं असतो, ट्रॅव्हल करून गेलेलो असतो वगैरे, पण जेव्हा तुम्ही मंदिरात एंटर करता त्या आवारात, तेव्हा तुम्हाला एकदम वेगळं वाटतं, एकदम पॉवरफुल तुम्हाला फील होतं, तिथं पॉझिटिव्ह वाटतं आणि ऑरा चेंज होतो. मी जसे सांगितलं की माझे फोटो जरी बघितले तेव्हाचे तरी पण वेगळेत. 5 मिनिटापूर्वी बाहेरचा वेगळा आणि आतला वेगळा, हो, इतका आपला ऑरा चेंज होतो त्यांनी. आणि सुंदर दर्शन झालं फर्स्ट टाइम गेली तर. ते आपल्याला जे पाणी आहे गर्भगृहामधलं, तिथं ते पाणी आणण्यासाठी पण पहिले आपल्याला एक लोटा घेऊन जावा लागतो आतमध्ये. तुम्ही तो जाऊन त्या पंडितजींना देऊन टाकायचं, आपण आपलं दर्शन घ्यायचं, ते आपला हात ते तो बुडवतात पाण्यात, ते पटकन आपल्या कपाळाला लावायचं, लावून टाकायचं. आणि तेव्हा काय झालं, खरं तर मम्मी मी गेलो होतो आणि तिथं खूप गर्दी असते गर्भगृहामध्ये, अंधार पण असतो, तर माझं दर्शन झालं आणि मम्मीचं झालं नाही. बरं. हो, तर मग मला असं खूप हे झालं की इतकं दूर आलो आपण, माझ्या एकटीच दर्शन झालं, मम्मी मागं होती आणि तशीच आम्ही बाहेर निघून आलो. बरोबर. तर मग मला असं थोडं हे वाटले की असं का, मम्मीचं का नाही दर्शन झालं. आणि आम्ही घरी आल्यानंतर माझे मामा आहेत, आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जाऊन आलो वगैरे, मग ते म्हणाले आम्हाला का नाही सांगितलं तुम्ही. मग ते म्हटले चला आपण लगेच जाऊयात. नेक्स्ट मंथमध्ये त्याच डेटला आम्ही परत तिथंच होतो. तेव्हा मम्मीचं चांगलं दर्शन झालं, दोघींचं पण झालं आणि मग आम्ही रिटर्न आलो. म्हणजे कोणतीच गोष्ट सुटत नाही तुम्हाला तिथून. बरोबर आहे. अजून कोणत्या देवीबद्दल सांगा? हो, त्याच्यात जर का निलांचल पर्वतवरती बघितलं तर जे महाकामाख्याचं टेम्पल आहे तिथंच 3 देवी आहेत आतमध्ये, आणि त्याच्या बाजूला 7 देवींचं मंदिर आहे. ओके. म्हणजे प्रॉपर झाला 10 महाविद्यांचं, तर तुम्हाला एकाच याच्यावर भेटत. आणि तिथं बगलामुखीचं पण मंदिर आहे. बगलामुखी देवीला आपण असं मानतो की जी शत्रूंचा विनाश करते. ओके. आणि आत्ताच्या काळात जर का तुमच्यावरती काही कोर्ट केसेस असतील, काही प्रॉब्लेम असेल की जी केस तुम्हाला जिंकायचे, तर त्याच्यासाठी मा बगलामुखीची साधना केली जाते. ओके. ती पूर्ण पिवळ्या कलरची आहे, पितांबरी देवी पण म्हणतात आपण तिला. त्याच्यानंतर एक नलखेडा म्हणून आहे उज्जैनच्या शेजारी, तिचं पण तिथं मंदिर आहे, तर तिथं पण हवन वगैरे चालतात. तुमच्यावरती काही कोणी शत्रुबाधा असेल, कोणी काही केलं असेल, तर ते पण तिथं जाऊन उतरतं तुमचं सगळं. आणि प्लस तुम्हाला काही विजय पाहिजे असेल तर तो पण तिथं जाऊन भेटू शकतो. तिची साधना केली, इतकं महत्व आहे बगलामुखीचं. आणि त्याच्यानंतर तिचं जे हे आहे स्वरूप आहे, तर ती जिव्हा छाडतीये शत्रूची. म्हणजे जर का आपण तिची साधना केली ना तर समोरचा व्यक्ती बोलूच नाही शकणार. जर का मला एखादी कोर्ट केस जिंकायची आहे, मी तिची साधना करते, तर समोरची पार्टी येईल ती बोलूच नाही शकणार आहे तिथं. इतका फरक पडतो, कारण आपण समोरच्याचं बोलण्याच तिथं कट करतो, जीवच कट करते ती. एक्झॅक्टली. पुढची देवी कोणती की ज्याबद्दल तुम्ही? तिथंच एक मा भुवनेश्वरीचं पण मंदिर आहे, जी तुमच्या जास्त कनेक्टेड आहे. आणि ती का ते पण तुम्ही सांगा थोडं. तर जेव्हा तुम्ही सगळ्यात वरती जाता पर्वताला, एकदम टॉपला ते मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. साईडनी नदी वाहतीये खालून आणि एकदम पीसफुल वातावरण. जर का तुम्हाला मा कामाख्याच्या इथं जास्त हे वाटत असेल, दर्शन नाही होत कधी कधी कोणाचं, तर तुम्ही मा भुवनेश्वरीच्या तिथं पण जाऊन करू शकता दर्शन. आणि तुम्हाला तिथं बसायला पण व्यवस्थित भेटतं, तिथं जाऊन बसा, मेडिटेशन करा. त्याच्यानंतर काही मंत्र आहेत आपले, ते पण तुम्ही तिथं उच्चारण करू शकता तुम्ही. बरोबर. आणि मा भुवनेश्वरीचं असं झालं मला कनेक्ट की सगळ्या देवींची माहिती घेतली, 4 वेळा वाचलं की आता माझी इष्ट कोण, माझं ते हे झालं. तर त्याच्या आधी काय केलं मी, जेव्हा आपण तंत्रविद्यामध्ये येतो किंवा 10 महाविद्यामध्ये येतो, तेव्हा आपल्याला सुरुवातीला गणपती साधना करावी लागते. ओके. तर ती गणपती साधना असते ती 40 दिवसाची असते, की जिथून आपण एंटर करतो. ओके. पण ती का करतात, गणपती जे आहे ते मूलाधार चक्राचं देवता मानतो आपण त्याला. आणि मूलाधार चक्र रिलेट असतो सगळ्या फायनान्शियल गोष्टींशी, मटेरियल गोष्टी, सगळे जे तुम्हाला आज गाडी बंगला जेवढं काय पाहिजे तर ते त्याच्याशी रिलेट करतं. तर जेव्हा तुम्ही गणपती साधना करता, जेव्हा त्याचा अनुष्ठान करता, अनुष्ठानचे खूप सारे विधी आहेत. बरोबर. तर त्याला आपण न्यास येतं, त्याच्यात मुद्रा येतात, तर त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात विधिवत. त्याच्यानंतर काही बंधन असतात की जर का तुम्ही
करायला बसले आहात जब, तर तुम्हाला कोणत्या एनर्जीज हार्म करू नये. तर त्याच्यासाठी पण जे काही विधी आहेत ते पहिले करून घ्याव्या लागतात, आपल्यालाच करायचे असतात. आणि एक वेदमाला गायत्रीची पण परमिशन घ्यावी लागते. ओके. सगळ्यात पहिले सुरू करण्याच्या आदल्या रात्री आपल्याला ते करावं लागतं. 30 माळेचा जप असतो, 6-7 तास लागतात आणि दुसऱ्या दिवशीपासून आपली आराधना सुरू होते, अनुष्ठान सुरू होतं. तर ते सगळं केलं, ती एक मी केली सगळं अनुष्ठान माझं. त्याच्यानंतर एक असतं गायत्री देवीचा परत एक अनुष्ठान असतो. जर का तुम्हाला नाही कळते की तुमची इष्टदेवी कोणती आहे, तर तुम्ही या सगळ्या प्रोसेसमधून जा. ते मॅन्डेटरी आहे, ते तुम्हाला करावीच लागणार आहे. त्या प्रोसेसमधून गेल्यानंतर मग तुम्हाला तुमची इष्टदेवता कोणते ते कळतात. तर जेव्हा वाचलं तिच्याबद्दल, मग पहिले मी या सगळ्या गोष्टी करून घेतल्या माझ्या. मग वाटलं की नाही, भुवनेश्वरी आहे तर ती जास्त कनेक्ट झाली. आणि जेव्हा मेडिटेशनला पण बसली तर एक हे होतो ना, एक आतूनच एक आवाज येतो की हीच आहे देवी. तर तसं ते जाणवलं, त्याच्यामुळे मग त्याच्यात मी कंटिन्यू केलं. राईट. येस. दशमहाविद्या हा तंत्राचा पार्ट आहे का? म्हणजे जसं आपण जादूटोना म्हणतो किंवा या सगळ्या चुकीच्या गोष्टी आपण बघतोय सध्या मार्केटमध्ये लोक पसरवत आहेत, तर तुम्ही काय सांगाल की दशमहाविद्या हा त्यातला काही पार्ट येतो का? नाही. तंत्र म्हणजे काय, ती एक टेक्निक आहे. 10 महाविद्यांसाठी ती एक टेक्निक आहे की ज्याच्याकडून आपण इनलाइटमेंटला जाऊ शकतो. ओके. आता त्या गोष्टी तुम्ही म्हणताय त्या गोष्टी पण एक्झिस्ट करतात तंत्रामध्ये, पण फक्त तेच तंत्र नाहीये. तंत्र म्हणजे एक खूप प्युअर फॉर्म पण आहे की ज्याच्यातून सगळ्यात चांगल्या गोष्टींमधून, चांगल्या पदार्थांचा वापर करून आपण इनलाइटमेंट पर्यंत जाऊ शकतो. आता जेवढे संत असतात आपण म्हणतो, तर त्यांचं काय असतं की मी जेव्हा जाईल तेव्हा मी परमेश्वरामध्ये विलीन होईल. बरोबर. हे आपलं गोल असतो की मला जाऊन तिकडे मिळायचं आणि मला मोक्ष पाहिजे. पण तुम्हाला तंत्र जे आहे, जे 10 महाविद्या आहे, ते काय म्हणतंय, जिवंत असतानाच मला तिचा साक्षात्कार करायचा. तर ते करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी आपण ही पूर्ण साधना करतो. ओके. पण ती साधना करताना ती देवी तुम्हाला इतकं काही देऊन जाते की तुम्ही ते फुलफिल होता. आणि कसं असतं, जर का म्हणजे दरिद्रता म्हणतो ना आपण, सगळ्यात मोठा रोग आहे. जर का ते असेल तर आपण लाईफमध्ये कुठंच लक्ष नाही लागू शकत. पैसा नसेल तर काहीच चांगलं नाही वाटत. तर मग जेव्हा पैसा भरपूर येतो, सगळं आपण भोगलंय, सुखांचे सगळे हे केलात, भरपूर घरं झालेत, प्रॉपर्टी झालेली आहे, तुम्ही सगळ्याचं लक्झरीचा आनंद घेतलेला आहे, ती देवी स्वतः देते. त्याच्यानंतर जे उरतं ते असतं की आपण आता आपल्या जे स्पिरिच्युअल जर्नी आहे त्याच्यावरती आपण लक्ष देऊ. मग ती पूर्ण चांगली करण्यासाठी पण आपल्याला 10 महाविद्या हेल्प करतात. ओके. एखादा व्यक्ती आज जो खूप जास्त कर्जात डुबलेला आहे, तर त्या व्यक्तीला तुम्ही काय सजेशन द्याल की त्याने दशमहाविद्येचा वापर कसा करावा, साधना कशी करावी की त्यातून तो लवकरात लवकर बाहेर येऊ शकतो? त्याच्यासाठी एक आपल्याकडे खूप पॉवरफुल मंत्र आहे, नवार्ण मंत्र. तो मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर आता हे जे ऐं ह्रीं क्लीं हे जे आहेत 3, हे बीजाक्षर आहेत माँ कालीचे, माँ सरस्वती आणि माँ महालक्ष्मी. ओके. तर जेव्हा तुम्ही याचा चांट करता नवार्ण मंत्राचा, तर हळूहळू तुमच्याकडे पैसे यायला लागतात. जसं मी म्हणतेय की देवी सिद्धीचा पहिला ब्लेसिंगच ही आहे की ती तुम्हाला खूप जास्त ऐश्वर्य देते, खूप जास्त मटेरियल गोष्टी देते. तर त्याच्यामुळे या मंत्रामुळे तुम्ही इनिशियली तरी तुम्ही त्या कर्जातून म्हणा किंवा तुमचे काही ब्लॉकेजेस असतील पैशांचे, त्याच्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता. ओके. राईट. आणि अजून जर आपण आपल्या देवींबद्दल बोलायचं झालं तर काय सांगाल की कोणती देवी आपल्याला काय फायदा करून जाते? जर का मटेरियल गोष्टींसाठीच म्हटलं तर जी माँ कमलात्मिका आहे, सगळ्यात आपली 10वी देवी, की ज्या माँ महालक्ष्मीचं तांत्रिक स्वरूप आहेत. तर त्यांची पूजा अर्चना करून पण तुम्ही सगळ्यात जास्त हे करू शकता, जे मटेरियल गोष्टी आहेत. आणि दुसरी आपली देवी आहे ती माँ त्रिपुर सुंदरी. जसं मी म्हटलं की तिने पण खूप आपल्याला भोग आणि ऐश्वर्य खूप जास्त प्राप्त होतं. आणि जे आपण मंत्र साधना करतो त्याच्यात, तर ती पण जर का तुम्ही अर्ली मॉर्निंग म्हणा किंवा सूर्यास्ताच्या आधी केली तर ती जास्त चांगली राहील. आणि जर का नंतरही करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता, पण त्याला थोडंसं बंधन वगैरे जी सिक्युरिटी असते त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. मग तुम्ही ती सूर्यास्तानंतर पण स्टार्ट करू शकता. ओके. काही आजकाल आपण बघतो की रिलेशनशिपचे खूप जास्त प्रॉब्लेम होत चालले, नवरा बायकोची भांडणं किंवा नाही टिकत आहे काहींचे संसार, त्यासाठी कोणत्या देवीची उपासना करावी, त्या पतीने किंवा त्या पत्नीने? माँ त्रिपुर सुंदरी. माँ त्रिपुर सुंदरी. तिचीच जर का तुम्ही पूजा करता, तिचं कसं आहे, एक बाल स्वरूप आहे ती, त्याच्यानंतर एक सोडशी आहे म्हणजे 16 वर्षांची, आणि तिसरी जी आहे की जी यंग आहे. ओके. तर त्या तिन्हीपैकी तुम्ही कोणाची केली, बालपेक्षा तुम्ही जर का सोडशी किंवा जी त्रिपुर सुंदरी आहे, जी महारागिनी आहे, महाराणी नाही महारागिनी, ओके, की जिला म्हणजे म्हणतो ना की महाराणी असतात त्यांना त्यांचे किंग असतात, पण महारागिनी ती कशी आहे की जिला किंग असून नसून फरक नाही पडत, ती स्वतःमध्येच एक फुलफिल आहे.
मग जर का तुम्ही तिच्याकडे काही मागत असाल तर ती तुम्हाला सगळंच देणार आहे. बरोबर तुमची आहे. रिलेशनशिप चांगले होणार आहे, हेल्थ चांगली होणार आहे, घरात वातावरण चांगलं राहणार आहे आणि पैसा तर ती देतेच. बाय प्रॉडक्ट आहे हो, पैसा. ते तर येतोच. प्रत्येक साधनेतून येतोच पैसा, म्हणजे कारण पैसा आहे तर तुमचे सगळे रिलेशन चांगले आहे, कारण तुम्ही हॅपी आहे, सगळ्या गोष्टी करायला पण चांगलं वाटतं जर पैसा असेल. पैसा असेल तर एक्झॅक्टली. हे आता हे खूप म्हणजे दशमहाविद्या जर पाहायला गेलं तर हे खूप मोठं नॉलेज आहे. हे आपल्या एका तासाच्या पॉडकास्टमध्ये कव्हर नाही होणार. तर हे तुम्ही शिकवतात पण का? हा, मीच हे घेते, याचे क्लासेस आपण घेतो. एक 7 दिवसाचा 5 दिवसाचे आपले क्लासेस आहेत. तर त्याच्यात मी सगळं डिटेल घेते. मग तुम्हाला गणपती साधना कशी करायची, त्याच्या आधीचे जे रिच्युअल आहेत ते कसे करायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर जे मी म्हणते सिक्युरिटी एक पाहिजे असते आपल्याला जेव्हा तुम्ही साधना करायला बसता. म्हणजे A to Z सगळं तुम्हाला त्या कोर्समध्ये सगळं शिकायला भेटेल. ओके. हा, गणपती साधनेपासून की तुम्हाला इष्टदेव भेटेपर्यंत तुम्हाला त्यांची पुढे साधना कशी करायची, कशी कंटिन्यू करायची, कसे किती पुरुष चरण घ्यायचेत. पुरुष चरण म्हणजे आपण अनुष्ठान म्हणतो त्यांना. 40 दिवसाची साधना असते, बरोबर. काही जास्त असते. तर ते कसे करायचे, त्याचे प्रकार काय आहेत ते आपण सगळं त्या क्लासेसमध्ये घेतोय. आणि हे जे क्लास असतात हे ऑनलाईन असतात का? येस, हे ऑनलाईनच करतो आपण. रोज Okay. 2 तास आपण रोज 2 तास. आणि किती दिवस? 7 डेज. आणि त्याच्यात पूर्ण दशमहाविद्या? दशमहाविद्या कव्हर होणार त्याच्यात पूर्णपणे. ओके. आणि त्याच्यात तुम्हाला म्हणजे तो क्लास केल्यानंतर तुमचं एक लाईफ बदलतं. बस महाविद्या अशाच कोणाच्या लाईफमध्ये येत नाहीत. बरोबर काहीतरी आहे. तुम्ही जर का एखाद्या टफ टाइम मधून जात असता तेव्हा स्वतः माझ्यासोबत पण तसंच झालंय की तुम्ही सगळं नॉर्मल सुरू आहे आणि मग आपल्यापर्यंत त्या आल्या. तसं नाही होत. काहीतरी कशातून तरी गेलं ना की बरोबर ती एंट्री करते, ते Correct, देवी ठरवणार. हा. तर मग जेव्हा तुम्ही तो क्लास करताय, जेव्हा त्यांची माहिती घेताय, तर ते लाईफ तुमचं पूर्णपणे ट्रान्सफॉर्म होतच इन अ गुड वे. बरोबर. 100% होतं. मला विचारायचं आहे की मंत्र जे असतात हा. तर मंत्रांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? मंत्र म्हणजे एक ते व्हायब्रेशन झाले, जे आपण ध्वनीचं म्हणतो, म्युझिकचं म्हणतो, तो एक व्हायब्रेशन झालंय. आता मंत्र चांट करण्याचे पण काही प्रकार आहेत. म्हणजे सगळ्यात पहिले आपण मोठ्याने चांट करतो, माळ घेऊन बसतो आपण आणि मोठ्याने करतो. त्याच्यानंतर आहे दुसरी, आपण पुटपुटतो फक्त. आणि ते 2 प्रकार चांगले आहेत. तुम्ही जर का मंत्र साधना करताय तर ते तुम्ही करा, काहीच हरकत नाहीये. पहिल्यापेक्षा दुसरी जी पद्धत आहे पुटपुटण्याची ती चांगली आहे. अजून एक तिसरी पद्धत आहे, तिला आपण जे मनात करतो, मनातल्या मनात. मनातल्या हा, मनात. हा, पण मनातल्या मनात बोलायचं नाहीये. तुम्हाला असं इमॅजिन करायचं की ते तुम्ही वाचताय. हो. आता समजा ओम श्री गणेशाय नमः आहे, तर तुम्हाला ते आतमध्ये इमॅजिन करायचंय डोळे बंद करून आणि ते वाचायचंय. ओके. कसं आहे, आपण जे ही सगळी जी साधना करतो, स्पिरिच्युअल म्हणा कोणती पण, ती आपल्या आत्म्यासाठी असते. आपण बाहेरचं नाही चेंज करत, आपण आपल्या स्वतःला चेंज करतो. तर ते जो मंत्र आहे त्याचा फायदा पण आपल्या इनर वर्ल्डमध्ये झाला पाहिजे. बरोबर. तर जेव्हा तुम्ही जी तिसरी पद्धत तुम्ही करताय मनातल्या मनात, त्यांनी तो मंत्राची पॉवर 100x होते. लिटरली 100x. म्हणजे तुम्ही जर का इथं मोठ्याने एक जप केला आणि ते जर का मनात एक केला तर त्याची पॉवर खूप जास्त वाढलेली असते. तुम्हाला ते 1000 मंत्र एकसाथ केल्यानंतरचं जे भेटेल बेनिफिट, ते मनात एकदा केल्यानंतरच भेटेल. इतकं महत्व इतकी त्याची पॉवर वाढते. वेळ काय असावा मंत्र जाप करायचा? कमीत कमी 1 माळा तरी करावी, दिवसाला करावी. हो, म्हणजे 108 वेळा. 108 वेळा. 108 वेळा कोणतं पण हे. आणि एक सगळ्यात आपल्याकडे पॉवरफुल मंत्र आहे म्हणजे गायत्री मंत्र. हो का? खूप सोपा. तर ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आता याच्यात 4 आहेत ओळी. तर प्रत्येक एक लाईन झाल्यानंतर तुम्हाला स्टॉप करायचा. याच्यात पण परत त्याच 3 गोष्टी आहेत, सत्व, रजस, तमस आणि गुणातीत, की जे तुम्हाला सगळ्यांच्या परे घेऊन जातं. लहान मुलांसाठी पण गायत्री मंत्र खूप जास्त बेनिफिट ठरतो. त्यांनी प्रचंड स्मरणशक्ती वाढते. त्यांना अभ्यासाला बसवण्याच्या आधी पण तुम्ही त्यांच्याकडून तो करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण झालं मोठ्यांसाठी, तर जर का तुम्ही तो किती पण बिझी असाल तरी तुम्ही 1 माळा जरी करू शकले ना गायत्री मंत्र, मनातल्या मनात करण्याचा ट्राय करा. तुम्ही बघा लाईफ कसं बदलतंय आणि शुद्ध वाटतं होतं. असं वाटतं की क्लीन झालोय आपण. जेव्हा मी फर्स्ट टाइम केली होती 1 6 तासाची गायत्री साधना, तेव्हा खूप क्लीन वाटलेलं. असं वाटलेलं सगळं शुद्ध होऊन गेलेलं आहे आतून बाहेरून. म्हणजे ते 6 तास तुम्ही कंटिन्यू आतल्या आत ओम भूर्भुवः स्वः महामंत्र म्हणत होत्या. 30 माळा केल्या होत्या मी. ओके. हा, जे तुम्ही बोलल्या हो, ते हो, साधनेच्या आधी. वेळेस. हा, साधनेच्या वेळेस. तर त्याने खूप जास्त म्हणजे खूप प्युअर होऊन जाता. खूप आपल्याला ती फिलिंगच वेगळी असते. पण आता एवढं सगळं शक्य नाहीये, पण रोज आपण 1 जरी माळा केली तरी पण त्यांनी खूप फरक दिसून येतो. त्यांनी होतं काय, आपला राईट ब्रेन ऍक्टिव्हेट होतो सायंटिफिकली बोलायचं झालं तर. आणि राईट ब्रेन कशाचा असतो, आपला एक्साइटमेंटचा, क्रिएटिव्हिटीचा, हॅपीनेसचा. तुम्हालाच कळणार नाही तुम्ही का खुश आहे.
डोपामाइन आपलं रिलीज रिलीज होत होतं, खूप होतं. Right. आणि काय होतं मग आपण खुश असल्यानंतर आपले कामं पण काम चांगले होतात. आपली हा. प्रोडक्टिव्हिटी वाढते. तर मग तसा तो फायदा गायत्री मंत्राचा 100% होतो. गायत्री मंत्रासोबत अजून कोणता मंत्र तुम्ही सांगाल की जो पैशांसाठी कुणी म्हटला पाहिजे? नवार्ण मंत्र, नवार्ण मंत्र. हा, ओके. त्याच्यानंतर गायत्री मंत्र. हा. आणि जर का तुम्ही मा कमलात्मिकाची साधना करताय हा. तर तिचे पण जे मंत्र असतील हम्म. ते तुम्हाला भेटून जातील कुठेही याच्यावरती ओके. पुस्तकात वगैरे नेटवरून नाही घ्यायचे मंत्र. कोणते जर का आपले पुरातन पुस्तकं आहेत, हा. काही ग्रंथ आहेत, हा. त्याच्यातून घ्या, तुम्ही ट्राय करा. असं का? नेटवरती कशी पण टाकतात, चुकीचेही टाकलेले असतात टाकतात. नेटवर. हा. बरोबर आणि आहे. मग आपलं प्रोनाऊन्स वगैरे चुकलं तर त्याचं एवढं हे नाही होत. इफेक्ट नाही होत हा. त्याचा. तर त्याच्यामध्ये जे मेन आहे पुरातन साहित्य त्याच्यातूनच आपण घ्यायचे. ओके. तेच मंत्र मेन आहेत. मेन आहेत तेच. बरोबर आहे. कोणतं पण आपण रॅन्डम उचलून नाही आपण त्याचं हे करू शकत, कारण की मंत्र साधना खूप मोठी आणि खूप पॉवरफुल साधना आहे. मंत्र हो. साधना. म्हणजे एखादा अणुबॉम्ब मध्ये किती एनर्जी असते, हम्म. तर ती आपण कोणालाच्याही हातात नाही देऊ शकत. हा. त्याच्यामुळे मंत्र साधना करताना आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे हम्म. की ज्यांनी आपण खूप जास्त पॉवरफुल होणार आहे. बरोबर आहे. आणि जे आहे ना वाक्सिद्धी वगैरे हा. आपल्याला मंत्रातून नसतर होते ना, बरोबर आणि आहे. हो, साध्य होतं हो, सगळं. हो. आणि म्हणतो ना आपण की जर का तुम्हाला लाईफमध्ये काही पाहिजे असेल हम्म. तर तपासशिवाय काहीच हे नाही. नाहीये. आधीचे ऋषीमुनी तप करत बसायचे, करायचे. किती वर्षानुवर्ष करायचे ते. तर आता तर या कलियुगामध्ये आपले प्रेमानंदजी महाराज पण म्हणतात की जे आधीचा युग होते त्याच्यात हजारो वर्षांनी केलेले आहेत त्यांनी तप. पण कलयुगामध्ये तुम्ही जर का थोडं जरी करताय तरी त्याचा इफेक्ट तुम्हाला भेटतो. बरोबर आहे. हो. तर ते आपण ती पॉवर आपण ओळखून तसेच मंत्र घेऊन आणि तसंच त्यांची साधना केली पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे आता काही काही लोक असे 1-2 लाखाच्या रेमेडीज देतात, हो. पण मंत्र ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही सांगताय लोकांना आज की काहीच खर्च नाहीये, नाहीये, त्याच्यातून बरोबर. तुम्हाला प्रॉपरली गायडन्स मिळतो. हो. जेव्हा ही साधना लोक शिकतात किंवा तुम्ही त्यांना शिकवतात, तर मग त्या पिरियडमध्ये त्यांनी काही प्रिकॉशन्स घ्यायचे असतात का, की हे नको करायला किंवा हे करायला पाहिजे, असं काही असतं ना? जेव्हा आपण डाएटची गोष्ट करतो तेव्हा प्युअर व्हेज आपल्याला सगळं हे हा. करावं हा. लागतं, की त्याच्यात नॉनव्हेज चालत नाही. जेव्हा ओके. तुम्ही साधना करता, अनुष्ठान करता, तर रोज म्हणजे विधिविधान असतात आपले, हवन असतो, जर का जमलं तर रोज पण करावा लागतो. ओके. तर पण त्या प्रोसेसमध्ये काहीच नॉनव्हेज नाही, एग्स पण नाही, काहीच नाही. आणि अजून जर काही करायचं म्हटलं, राग नाही करायचा, हा, काही शांत. अपशब्द नाही बोलायचे, कारण की ती पॉवर येऊन गेलेली असते. एखाद्याला तुम्ही रागून जरी बोलले तर माहित नाही ते कितपर्यंत जाईल Exactly. त्याचं. बरोबर. त्याच्यामुळे ते जरा हे करताना, आणि जर का स्वतःच्या सिक्युरिटी बद्दल बोललं तर तेव्हा आपण अनुष्ठानच्या आधीच काही ज्या प्रोसेस करून घेतो तर त्या दिग्बंधन पण झालेलं असतं. तर त्या प्रोसेसमुळे पण नंतर काही आपल्याला निगेटिव्ह एनर्जीज काही हार्म करत नाही. ओके. हो. तर त्या 2-4 गोष्टी आहेत, त्या जरी पाळल्या तरी पण होऊ शकतात, व्यवस्थित सगळं बरोबर. चालू शकते साधना. आता ही दशमहाविद्या जी आहे, म्हणजे माझ्या जस्ट डोक्यात आलं म्हणून विचारायचं मला, की दशमहाविद्या जी आहे ती सगळ्या देवींबद्दल आहे, बरोबर? तर याची उपासना पुरुषही करू शकतात? येस 100% करू शकतात. तुम्ही एक आईला जेव्हा हे करताय, आई म्हणून करायचे, तर ते पुरुषही करू शकतात, लेडीज लोकांसाठी पण चांगली आहे, ते कोणी पण करू शकतं. बरोबर. लहान मुलांना आपण नाही सजेस्ट करत, एक 10-12 वर्षापर्यंत, पण त्याच्यानंतर तुम्ही सगळेजण ती साधना करू शकता, त्याला काहीच काहीच अडचण नाहीये त्याला. काहीच येणार नाहीये. गावाकडे ना आपण बघतो की देवीला बोकड चढवलं जातं, हो. तर हे जे आहे, तर हा पण दशमहाविद्येचा पार्ट आहे का? हा, त्यात बळी देतात, पण ऍक्च्युली त्याची काहीच गरज नाहीये. हा. म्हणजे कामाख्याला पण जर का तुम्ही बघितलं तर मंदिराच्या मागच बळी घर आहे, हा. तर तिथं खूप सारे ते वेगळ्या याच्यात येतं. मग हा. तुम्हाला काही वेगळे तुमचे षटकर्म असतील ते करून घ्यायचे असतील तर त्यात ते बळी वगैरे येतो. पण जर का तुम्ही सात्विक पद्धतीने करताय पूजा तर त्याच्यात त्याची काहीच गरज नाही. पूजा ही सात्विक पद्धतीनेही होऊ होऊ शकते. पूर्ण सात्विक पद्धतीने व्हेज आणि सगळ्या त्या पदार्थांनीच आपण करू शकतो. असं नाहीये की कोंबडी किंवा नाही. बोकड आपल्याला कापावं नाही, असं नाहीये. तसं नाही. सात्विक राहून पण ती पूजा केली जाते आणि आपल्या. तुम्हाला तसाच त्याचा रिझल्ट भेटेल, त्यात काहीच कमी जास्त होईल वगैरे असं काही नाहीये. ओके. हे देवीचं म्हणजे हे कुठून आलेलं आहे माहिती नाहीये खरं तर, हे बळी वगैरे देणं. पण मी असं ऐकलेलं आहे की जेव्हा खूप थंडीचे प्रदेश होते खूप आधीच्या काळात, तर तेव्हा त्यांना काही खायला नसायचं, ते उगवायचं नाही त्यांच्या ह्याच्यात. तर मग त्यांनी काय ठरवलं की आता आपल्याला काहीतरी प्राणीच मारून खावा लागेल. हा. मग तो मारायचा आहे, त्यांना वाईट वाटत होतं. हा. मग तो मारून त्यांनी देवताला चढवला होता तो, की हे आम्ही खातोय, आम्हाला माफ करा. पण मग ते तिथून प्रथा पडत गेली, ते तुम्हाला माहितीये की एकाचं काहीतरी दुसरंच होऊन मग जातं. ते नंतर त्याला असं होऊन गेलं. त्या लोकांनी ते थोडस देवीला दाखवलं असेल, कारण चुकतोय वा आपण, हा, पण मग खायला तर पाहिजे, म्हणजे त्यामुळे मग ते तसं होत गेलं. आणि मग तिथून ते आलं पडलं, तर पण ते सगळीकडे मग तेच चालू आहे हा. की तुम्हाला काही पूजा अर्चना करायची
देतात बळी देतात, बट बरोबर. नाही चांगलं वाटत ती गोष्ट. म्हणजे Right. खूप वाईट वाटतं की एखाद्या मुक्या जीवाचा आपण का आपल्या स्वार्थासाठी त्याचा जीव घ्यायचा. बरोबर. हो, त्याच्यामुळे नाही. कुणी अडचणीत आहे आणि अशा व्यक्तीला तुम्ही मंत्र देऊ शकतात का कोणता, की आता फक्त गायत्री मंत्रच मी म्हणत नाही, तर त्यांनी तुम्हाला विचारलं की अशा अडचणी आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना कसं बाहेर काढतात त्याच्यातून? आपण त्यांना डायरेक्ट साधनच सांगतो. म्हणजे कसं असतं माहितीये का, एखादं फळ आहे, आपण ते घेतो, ते खाल्लं, त्याचा फायदा आपल्याला झाला, पोट भरलं, चांगलं लागलं, ओके, त्याच्यानंतर आपण ते फेकून देणार. पण जर का मी तुम्हाला फळासहित जर का त्याचं झाडही दिलं, पूर्ण त्याची बी लावून दिलं, तर बरोबर. त्याची तुम्ही फायदा तुम्ही वर्षानुवर्ष घेत राहणार आहे. तर आपण काय करतो, डायरेक्ट एखादं फळाचा एखाद्याच वेळेस उपयोग करण्यापेक्षा तुम्ही पूर्ण त्याची साधना करा. जे बीज मंत्र म्हणतो आपण, बरोबर आहे. बीज मंत्रासोबत जर का तुम्ही साधना करताय, तर ती तुम्हाला लाईफ लॉंग त्याचा फायदा होईल. फक्त त्याच सिच्युएशन मधून बाहेर नाही काढणार ती तुम्हाला पुढे पण सारखी तुम्हाला उपयोगात येईल. बरोबर. त्याच्यामुळे साधना हाच एक पर्याय आहे त्याच्यावरती. थोडी लांब जाते, म्हणजे अनुष्ठान तर इतके असतात. जो गायत्री मंत्राचं महाअनुष्ठान आहे तो 32 लाख मंत्रांचा आहे. 32 लाख मंत्र, मंत्र, हा. म्हणजे किती माळा येतात त्या डिवाइड किती करावं होतील लागेल. त्या, हा. आणि कितीतरी वर्ष लागतील त्याच्यासाठी. बरोबर. पण त्याच्यानंतर अशी गोष्ट होऊन जाते ना की तुम्हाला असं कोणतीच गोष्ट नाहीये की जी साध्य नाही होऊ शकत. हा. सगळ्या हा. गोष्टी तुमच्याकडे येऊन जातात. बरं. आणि मग तेव्हा अशी माइंडसेट पण असं असतो की आता सगळं झाले तर आता काय पाहिजे. कोणताच प्रॉब्लेम एवढा मोठा वाटत नाही, बरोबर. काहीच वाटत नाही. तर तो 32 लाख पर्यंत जायला पण वेळ लागतो, सोपी गोष्ट नाहीये. गायत्री मंत्राचा जप करा. गायत्री मंत्र असं पण मोठा आहे, असं छोटा नाही. म्हणजे नाहीये. आपण समजा जय श्रीरामचा मंत्र Yes. जपला हा. तर तो लवकर होऊ शकतो, पण गायत्री मंत्र मोठा असल्यामुळे ते 32 लाख वेळा म्हणायला वेळ, तेवढे तुम्ही कॉन्सन्ट्रेट, तुमचा फोकस तेवढा पाहिजे, तर ते कम्प्लीट होऊ शकतं. होऊ शकतं. त्याला खूप वर्ष पण लागतात, 5 वर्ष 6 वर्ष एक हा. पुरुषचरण करायलाच तेवढे लागतात. हो. पण त्याच्यानंतर जी पॉवर येते, मग ते तुम्ही वेगळ्या स्वतःच बनून जाता ना तुमचे इष्ट. बरोबर आहे. एक्झॅक्टली. तर मग त्याला असं काहीच राहत नाही की जे त्याला भेटणार नाही. पण म्हणजे थोडेसे छोटे जरी तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही या साधनेमध्ये जरी आला तरी पण ते तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात. तुम्ही पण मंत्राचा अप्रोच करतात का? हो, मी पण रोज करते. आणि तुम्ही सगळ्यांना सांगाल की त्यांनी केला पाहिजे? हा, सगळ्यांनी केला पाहिजे. सगळ्यांनीच केला पाहिजे. जर का तुमची इष्टदेवता जर का तुम्हाला माहित असतील तर तुम्ही या प्रोसेस सोबत जाऊन तुम्ही ती स्टार्ट करू शकता. रोज तुमची डेलीची साधना, किंवा नाहीये तुम्हाला याच्यात इंटरेस्ट आहे तर पहिले तुम्ही गायत्री मंत्रांनी सुरुवात करा, आणि जर का इंटरेस्ट असेल तर याच्याबद्दल माहिती घेऊन मग तुम्ही तुमची साधना पुढे करू शकता. पण रोज केल्यानंतर तुम्हाला एक प्युरिटी जी आहे ती जाणवते, तुमच्या स्वतःमध्ये बदल जाणवतो, तुमचे कामं व्हायला लागतात. पैशांची मी बोलली तर ते तर तुम्हाला मिळणारच मिळणार, खूप जास्त मिळणार. कसं आहे, मेहनत सगळेच करतोय आपण, कोणीच नाही असं की मेहनत करत नाहीये. नाहीये. पण तिची कृपा झाल्यानंतर जे तुम्हाला भेटतं ना ते अनएक्सपेक्टेड असतं. ओके. तुम्ही पण विचार नसाल केला की तेवढे तुमच्या याच्यात येऊन पडतात पैसे. हो, तर मग मी म्हणते की का नाही, जर का आपल्याकडे इतका चांगला मार्ग आहे, सगळं माहिती आहे आपल्याला की आणि हे होतं, तर मग का डेली करू नये आपण. आता आपण लोगो बद्दल बोलू जरा. Yes. की जे लोगोचं तुमच्या डोक्यात कसं आलं की आपण लोगो बनवायचा, म्हणजे सुरुवातीला काय विचार केला होता तुम्ही की लोगो या बिझनेस मध्ये आपण जायचं? सगळ्यांचे असे प्रॉब्लेम्स, मम्मी वास्तू कन्सल्टंट, माझे सिस्टर न्यूमरोलॉजिस्ट, तर ते सगळ्यांचे असे लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्यांनी खरोखर त्यांना रिझल्ट भेटायचा त्यांच्या क्लायंटला, ते खूप ग्रेटफुल असायचे त्यांच्याबद्दल. म्हटलं मला पण असं काहीतरी पाहिजे की आपण लोकांची लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकू. Okay. तर मग त्याच्यात मला लोगो बद्दल माहिती झालं एका जणांकडून. मग म्हटलं नाही, मला हे शिकायचं. मग मी ते शिकून घेतलं पूर्णपणे, डिटेल त्याचा स्टडी केला, कारण की लोगो मधला जो डॉट असतो ना, एक बिंदू, त्याचा पण महत्व निघतो. हा, मग ते किती आपल्या लाईफवरती, तुमच्या बिझनेसवरती इफेक्ट करतं, तर ते सगळं शिकली मी, आणि मग मी ते करायला सुरुवात केली, लोगोचं काम. ओके. हा, मग त्याच्यात पहिले आपण जर का लोगो आहे, एखाद्याचं व्हिजिटिंग कार्ड आहे, तर ते आपण त्याचं अनालिसिस करतो की त्याच्यावरून कळतं आपल्याला, लोगो व्हिजिटिंग कार्ड बघितल्यावरती, की किती पैसा येतोय, टिकतोय की नाही, त्याच्यानंतर प्रॉफिट झालेला किती % आपण घरी घेऊन जातोय. काही बिझनेसला लागतं आपला, तिथे इन्व्हेस्ट करावं लागतं, किंवा आपण काही घरी घेऊन जातो, हा व्यक्ती किती घेऊन जातोय, त्याच्यानंतर एम्प्लॉईज टिकतायत की नाही, किंवा टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सगळं आपल्याला व्हिजिटिंग कार्ड वरूनच कळतं. ओके. काही असे सांगू शकाल की काय तुम्ही वापरतात एखाद्याचा लोगो? समजा आता माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, तर तुम्ही माझ्यात काय बघाल की मग तुम्ही त्यावरून तो लोगो बनवाल? म्हणजे काय स्पेसिफिक बघितलं जातं लोगो बनवताना? लोगोमध्ये आता तुम्हाला जास्त काय क्लायंट्स किती अट्रॅक्ट झाले पाहिजे, ओके, तसे आपण कलर कॉम्बिनेशन वापरतो, त्याच्यानंतर शेप वापरतो की तुम्ही तुमचं काम कसं कराल.
हा किती परफेक्शन आहे कामांमध्ये हा. किंवा तुमचे एम्प्लॉईज किती आहे त्याच्यावरून, तर ते आपण शेप वरून ठरवतो ओके. की समजा स्क्वेअर आहेत त्याचे अँगल कसे पाहिजे किंवा काहींचे असे सर्क्युलर पण असतात, तर ते तुम्हाला कसं द्यायचंय मी, तुमचा स्वभाव, एक तर तुमची डेट ऑफ बर्थ वगैरे सगळे पहिले घ्यावे लागते, ओके. त्याच्यानंतर तुमची कुंडली काढल्या जाते. ओके त्या कुंडलीवरून पण आपण ठरवतो की तुम्हाला कोणते कलर जास्त सूट होतील की ज्याने तुमची जास्त प्रोग्रेस होईल. ओके मग त्याच्यावरून तुमच्या बिझनेसच्या याच्यावरून आणि कुंडलीवरून दोन्ही बघून आपण तसं लोगो बनवतो. ओके. आणि तुम्ही जसं बोलले आता की स्क्वेअर किंवा त्याला खाली सर्क्युलर, हा. हे काय डिफाईन काय करतं हे? सर्क्युलर जे असतात हा. त्यांनी आपण रेफरन्स जास्त आणतो. ओके ज्याचा लोगो बघा तुम्ही सर्कलमध्ये लोगो असेल तर त्याच्याकडे रेफरन्स नाही येणार जास्त, की मी कोणाला तरी सांगितलं की तुम्ही चेतन सरांकडे हे करा, रिअल इस्टेटचं चांगलं आहे, तर तेव्हा तो जाणार जर का ओके, तुमचा ओके. सर्कल असेल तर. बरोबर. तेच जर का तुमचं स्क्वेअर असेल तर तुमच्या कामामध्ये परफेक्शन जास्त असणार, सगळे एकदम काटेकोरपणे, अँगल्स आहेत ना त्याला 4, हा. एकदम काटेकोरपणे तुमचं बरं. काम असणार, हा. तुम्ही चुकणार नाही, कोणाला चुकू पण देणार नाही, हा, हा, हा. एकदम तुमच्या स्टाफला एकदम स्ट्रिक्ट ठेवणार की नाही हे काम झालंच पाहिजे. बरोबर. तर त्या याच्यावरून आपण सगळं ठरवतो की तुम्हाला कशाची गरज आहे जास्त, तर ते त्या हिशोबाने आपण देतो लोक. करत असतो. अजून काय सांगाल त्याबद्दल, की असे जसे तुम्ही सांगितले तर म्हणजे जसं काटेकोर येतं तो स्ट्रिक्टनेस आला त्याच्यामध्ये, Strictness थोडं आला. सर्क्युलर येतं मग ते रेफरल जास्त Referral येतं. जास्त आलं. असे अजून काही टॅक्टिक सांगाल? कलर कॉम्बिनेशनचा पण तुम्ही हे घेऊ शकता. जर का एखाद्याला फूडचा बिझनेस आहे समजा, तर त्याच्यासाठी येलो कलर बेस्ट असतो. बेस्ट असतो येलो कलर. की बरोबर. येलो कलर एक तर बिझनेस स्मार्टनेस देतो, हा. की कसा बिझनेस चालवायचा याचा स्मार्टनेस देईल तो, अँड देन फूडसाठी खूप चांगला एकदम तो, म्हणजे त्याच्यासाठी ब्लेसिंग आहे येलो कलर. म्हणजे ओके. जेवढं तुम्ही वापराल तेवढं चांगलं आहे. पण तोच जर का दुसरा एखादा बिझनेस आहे त्याला चालतोय की नाही ते आपल्याला बघावं लागतं. त्याच्यामुळे ते डिफरन्स असतो की बिझनेस टू बिझनेस, की तुम्हाला चालेल की नाही या हिशोबाने. व्हिजिटिंग कार्ड आहे तर त्याच्यात पण काहींचे व्हर्टिकल असतात, काहींचे होरिझॉन्टल असतात. ज्याचा व्हर्टिकल असतो ना तो खूप चंचल असतो, ओके. त्याला एका बिझनेसमध्ये आवडत नाही, त्याला असं असतं की हा झालाय आता तो करतो, हा. आणि धड कुठंच लक्ष लागत हो. तर मग तसं पण नको. एक ना धड बराबर चिंध्या आपण ती म्हण नव्हती. तसं बरोबर. आहे. हा. तसं होतं. मग तुम्ही व्हर्टिकल वापरण्यापेक्षा हॉरिझॉन्टल जर का वापरले तर ते जास्त तुम्हाला स्टेबल ठेवतील ओके. कामामध्ये. राईट. पण ते कुंडली बघून ते करतात ठरवावं तुम्ही, लागतं, आणि हो. बिझनेसचा डोमेन बघून. येस, एक्झॅक्टली. कारण की सगळंच नाही हे करू शकत आपण. जर का तुम्ही घेऊन टाकला आज येलो कलर पण तुम्हाला नाही चालत आहे, किंवा येलो तुम्ही खूप जास्त वापरला तर त्याचे पण काहीतरी दुष्परिणाम होऊ शकतात. ओके. हा, तर ते जास्त माणसाला हे करतं, मग पूर्ण खिळून ठेवतं. हा. तो किती प्रमाणात पाहिजे, काय पाहिजे, तर त्याचं सगळं बघून बिझनेस टू बिझनेस आपण त्यांना देतो. पुरुष आणि स्त्री मध्ये जेव्हा तुम्ही लोगो डिफाईन करतात तर त्यावेळेस काय कन्सिडर करतात? करावं लागतं. पुरुषांना आपण कसं असतं, नॅचरल एक आहे की जे जेंट्स जे आहेत ते लॉजिकल जास्त असतात आणि लेडीज आपल्या इमोशनल असतात जास्त, तर आपल्याला त्या दोघांमधलं ते बॅलन्स करावं लागतं. ओके. जेव्हा आपण जेंट्सला एखादा लोगो देतो तर त्याच्यात इमोशनल कोणते आहेत, म्हणजे समजा आता एखादा सर्कल जास्त आपण त्यांच्याच्यात घेऊ शकतो, किंवा कर्वी जे आहेत गोष्टी त्या आपण ओके. जेंट्सच्या लोगोमध्ये देतो, हा. आणि वुमन्ससाठी मग शार्प देतो, ओके. की ज्यांचं लॉजिकल थिंकिंग जास्त वाढेल. हा. ते नॅचरल आहे, बरोबर. देवानीच तसं बनवलं, इमोशनल बनवलेलंच आहे, तर मग आपल्याला त्या दोन गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात. दशमहाविद्याच्या आहेत तर त्या उदयास कशा आल्या, म्हणजे कसं कळालं लोकांना? दस महाविद्येची आपल्याकडे एक पुराणांमध्ये बऱ्याच ऍक्च्युअली स्टोरी आहेत. ओके. तर त्याच्यातली मेन जी आहे ती अशी आहे की जेव्हा दक्ष राजा, त्यांची मुलगी सती, तर जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं तर तेव्हा दक्ष राजा खुश नव्हता. ओके. त्यांना ते आवडलं नव्हतं की मा सतीनी शंकरासोबत लग्न केलंय. ओके. तर एक दिवशी त्यांनी महायज्ञ ठेवला होता त्यांच्या घरी, हा. जेव्हा शंकरन पार्वती कैलासवरती होते. तर महायज्ञ होता, सगळे लोक आलेले होते, सगळे राजा आलेले होते, सगळे मोठे मोठे लोक आलेले होते, आणि सगळ्या देवांना पण तिथं आमंत्रित केलेलं होतं. पण झालं असं की मा सतीला आणि शंकर भगवानला इन्व्हाइटच नाही केलंय. तर तेव्हा मा सतीला असं हे व्हायला लागलं की अरे, माझ्या घरात इतका मोठा यज्ञ आहे, इतकी मोठी पूजा आहे, आणि मला बोलवलं नाहीये. तर त्या म्हटल्या की हरकत नाही, मला नाही बोलवलेलं, वडील आहेत, विसरून गेले असतील कामाच्या ह्याच्यात, पण मला जायचंय. तर त्यांना अशी इच्छा झाली की जायचं तिथं. तर त्यांनी शंकर भगवानला सांगितलं की मला जायचं तिथं, आपण दोघं जाऊयात. बरोबर. तर शंकर भगवान म्हटले की आपल्याला इन्व्हाइट नाही केलेलं, तिथं जाणं आपलं बरोबर नाही राहणार. जिथे इन्व्हाइटच नाही तर तिथं मी कसं येऊ किंवा तुलाही कसं पाठवू मी. बरोबर. तर त्या हट्ट करायला लागल्या की मला तर जायचंय, माझ्या वडिलांचंच आहे, मला कशाला इन्व्हिटेशनची गरज आहे. तर तेव्हा जेव्हा त्या ऐकत नव्हत्या, जेव्हा शंकर भगवान ऐकतच नव्हते त्यांचं, परमिशन देत नव्हते त्यांना, तेव्हा त्यांना राग आला. मग त्यांना
राग आला तर त्यांना हे दाखवायचं होतं की ठीक आहे, तुम्ही शंकर भगवान आहात, पण मी पण आदिशक्ती आहे, ओके. मी पण पराशक्ती आहे, माझ्यात पण पॉवर आहे. तर तेव्हा त्यांनी त्यांचं एकदम रौद्र रूप धारण केलं आणि ते बघून शंकर भगवान थोडेसे हे झाले, तर ते निघायला लागले इकडे तिकडं. तर ज्या दिशेने शंकर भगवान जायचे तिथं माचं एक स्वरूप उभं राहायचं. ओके. आणि अशा प्रकारे 10 दिशांनी त्यांनी त्यांचं स्वरूप चेक केलं. तिथून आपल्याला 10 महाविद्या भेटतात. ओके. की एक पूर्व दिशेला गेल्यावर मा काली आली, मा तारा आली, सगळ्या ठिकाणी जिथं जातील तिथं ते स्वरूप त्यांना दिसत होतं एक एक देवीचं. आणि एक स्थिती अशी झाली की ते एका याला चालले होते आणि तिथं देवीने येऊन त्यांनाच गिळून घेतलं आणि त्या क्षणी त्या झाल्या विधवा. तर तिथं आपल्याला भेटते मा धुमावती. जर का तुम्ही तिचं स्वरूप बघाल तर ते एक विधवेचं स्वरूप आहे. ती कुरूप अशी महिला आहे आणि तिच्या खांद्यावरती नेहमी एक कावळा असतो. तर तिला पण असं मानलं जातं की जी अलक्ष्मी असते आपल्या घरातली ती दूर करण्यासाठी आपण मा धुमावतीची साधना करतो. पण मा धुमावतीची साधना घरून केली जात नाही. ती जरा रौद्र देवी आहे, तिचं स्वरूप रौद्र आहे, विधवा आहे, त्याच्यामुळे आपण तिची घरातून नाही करत. मा धुमावती, मा भैरवी आणि मा छिन्नमस्ता यांची घरातून साधना नाही होत. बाकी 7 ज्या देवी आहेत त्यांची तुम्ही कोणती पण सात्विक पद्धतीने साधना करू शकता. तर इथून आपल्याला त्या 10 देवी भेटल्या. मॅम थँक्यू सो मच. खूप छान माहिती तुम्ही दिली. थँक्यू. ज्याही लोकांना तुमच्याकडून या विद्येबद्दल जाणून घ्यायचं आहे किंवा त्यांना शिकायची किंवा त्यांना साधना हवी आहे की त्यांच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम चालले त्यासाठी तुम्ही काही साधना देण्यासाठी, तर त्यासोबतच ज्या लोकांना तुमच्याकडून त्यांच्या कंपनीचा किंवा त्यांच्या बिझनेसचा किंवा त्यांच्या शॉपचा लोगो करायचा आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर काय की ज्याच्यावर ते कॉल करू शकता? नंबर माझा डिस्प्लेवरती तुम्हाला दिसून जाईल. त्यावरती जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी आपण सगळी माहिती तुम्हाला देऊ. लोगो बद्दल झालं, 10 महाविद्याबद्दल झालं, तुम्ही सगळ्या याच्यात विचारू शकता, कॉल करून विचारू शकता. तर ज्याही लोकांना वाटतंय की त्यांनी अदिती मॅम कडून पूर्ण डिटेल माहिती घ्यायची आहे त्यांना आणि लोगो करायचा आहे किंवा 10 महाविद्येबद्दल त्यांना साधना जाणून घ्यायची आहे तर स्क्रीनवर नंबर असेल त्यावर कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण आपण नंबर दिलाय ते त्यावर कॉल करू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू.